घसटवे. बाई 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 बाई, घुसखोरी करायची तुझी सवय जातच नाही की घसटवे. ब्रह्मेंच्या घरात सुद्धा आधी मी नंबर लावून बसले होते. तिथे सुद्धा माझ्या आधी घरात घुसलीस तू, आणि आता इथे पण तेच करतेस. हे बघे, ब्रह्मेंच्या घरातलं तुझं राज्य संपलंय आणि इथे तू राज्य करूच शकत नाहीस, कारण इथली मालकीण मी आहे आणि इथे फक्त माझा आणि माझाच हुकूम चालू. ओ बाई, एक दिवस जाऊ दे ना त्यांना. एक चिचुंद्रे, तू तुझं थोबाड बंद ठेवा आणि हिची बाजू तर अजिबात घेऊ नकोस, नाहीतर या महिन्यापासून तुझंही भाडं 10,000 करेल. नाही 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 नाही, तसलं काय करू नका. पण मी काय म्हणते, अहो ते नवीन आहेत ना, त्यांना जाऊ दे ना एकदा. ही नवीन नाही, अगो फार जुनी खेळाडू आहे ही या खेळातली. फार वस्ताद आहे, दिसते तशी नाहीये. तोंड उघडलं ना ही जीप चुरू चुरू चालते हिची. ग माझ्यासारख्या बाईला मात देऊन झाली आहे हिची. पण आता खेळ बदललाय. आता या खेळाचं मैदानही माझं आहे आणि या खेळाचे नियमही माझे. आणि नियम मोडल्याबद्दल शिक्षा तर होणारच. आज सगळ्या बिऱ्हाडांचे प्रातर्विधी झाल्यानंतर तुझा नंबर लागेल. तोवर इकडे फिरकायचं सुद्धा नाही. आणि हा नियम मोडण्याचा, पुन्हा रांगेत घुसण्याचा प्रयत्न वगैरे केलास ना, तर आत्ता जी बादली ओतून दिली ना, ती तुझ्या डोक्यावर उलटी करेल आणि नंतर तीच बादली तुझ्या डोक्यात घालून चाळीच्या आवारातून धिंड काढेन तुझी. आता काय इथं माझी रखवालदारी करायला उभी राहणार आहेस? चल निघ. आदित्य कश्यप, सई यायच्यात आपण एक कडक चहा तिच्यासाठी नक्कीच बनवू शकतो. ही आपली परिस्थिती सुधारायला जरी वेळ लागला ना, तरी आजचा तिचा दिवस छान ऑसम करू शकतो आपण. ऐका ना, ओ ताई, ताई ऐका ना, ओ ताई ऐका ना. अहो ती बाई तसलीच आहे हो. तुम्ही तिच्यासाठी कशाला स्वतःचा मूड खराब करून घेताय? अहो ती मालकीन समजते स्वतःला, पण मालकीन नाहीये. अहो हे टॉयलेट काय, ही जागा पण तिची नाहीये. तिच्या भावाने ना तिला इथं आणून ठेवले आणि त्याच्या बदल्यात ते आपल्याकडनं भाडी गोळा करत असते. ओ ताई ऐका तर, ते सार्वजनिक टॉयलेटमुळे तुमचा मूड खराब झालाय का? हो अजून लय बघायचंय तुम्हाला. नळावरनं पाणी भरायचंय, त्याच्यासाठी वेगळी रांग लावायची, आपल्याला कपडे धुवायचे, वाळत घालायचे. या तारेसाठी किती मचमच होणार आहे माहितीये का तुम्हाला? अजून लय बघायचं हो तुम्हाला ताई. चुकलं. नाही 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 नाही, माझंच चुकलं. तरी भगवान मला म्हणत होता की ह्यांना इथं घेऊन येऊ नकोस, ह्यांना हे झेपणार नाही, पण मीच तुम्हाला घेऊन आले ना. मी म्हणलं ह्यांची पैशाची नड आहे तर आपला चांगलपणा दाखवायला गेले आणि अण्णा ह्यांच्या सारख्यांचं ना हे कामच नाही. नाही तर ताई तुम्ही ना जा ही चाळ सोडून.
तुमच्यासारख्या लोकांनी ना इथं राहणंच बरोबर नाही. तुम्हाला ना झेपणारच नाही हे. तुम्ही तुमच्या घरला जा, तुमची जी काय भांडण आहेत ना ती सोडवून टाका. तसंही ना घर म्हणल्यावर भांड्याला भांडं लागतच, आणि तुमची भांडणं काय आमच्यासारखी नाहीत ना, ती लगेच मिटतील बघा. तेव्हा तुम्ही तुमच्या घरला जा आणि तिथंच राहा. या भागूबाईचा वेळेत तुमचं काय बी काम नाही. गप्पा बस ग. काय चाललंय मगापासून तुमचं, तुम्हाला, तुमच्यासाठी? हा काय प्रॉब्लेम काय नक्की? आमच्यात काय दम नाहीये, हिम्मत नाहीये, फुसके आहोत का आम्ही? नाही तसं नाही, पण आपलं सगळं वेगळंच आहे ना. काय वेगळंय? हा काय वेगळंय सांग मला. काय शिंग आहेत आम्हाला? हा का 2 डोळे एक्स्ट्रा आहेत? का शेपुटे प्राण्यांसारखी? 2 डोळे, 2 कान, 1 नाक, 1 तोंड आणि 1च डोकं आहे. सगळं सेम आहे आपल्यात. मग काय वेगळंय सांग मला. म्हणजे बरोबर बोलताय तुम्ही. तसं बाहेरून बघितलं तर समजा सेमच आहे, पण तरी पण वेगळंच आहे ना. तेच विचारतेय मी विद्या, नक्की काय? हे नाक आहे ना ताई, हे नाक एकच आहे आणि सेमच आहे. पण तुम्ही तुमच्या या नाकाने आहे ना फुलाबिलांचे, चांगल्या चांगल्या जेवणाचे, मोठमोठे शेंडचे वास घेतले असतील हो. पण आम्ही आमच्या या नाकाने कुजलेल्या घरांचे, बाजूने वाहणाऱ्या नदी नाल्याचे, त्या देशी दारूच्या गुत्त्याचे वास घेतले. हे कान आहेत ना, हे कान पण 2च आहेत आणि सेमच आहेत. पण तुम्ही तुमच्या कानाने आहे ना आई बापाचे गोड बोल ऐकले असतील, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकल्या असतील, चांगली चांगली गाणी ऐकली असतील. पण आम्ही आमच्या कानाने आई बापाचं रडणं ऐकलंय, म्हाताऱ्या कोताऱ्यांचं औषधाविना खोकलणं ऐकलंय, येणाऱ्या जाणाऱ्यांच्या शिव्या ऐकल्यात. हे डोळे ताई, हे डोळे पण ना सेमच आहेत. पण ह्या डोळ्यांनी ना तुम्ही हे जगातलं सगळं चांगलं चुंगलं बघितलंय हो. आम्ही आमच्या डोळ्यांनी एवढी घाण बघितली ना ही नजर पार मेली आमची. ताई, तुम्हाला जसं एक तोंड आहे ना तसं मला बी एकच तोंड आहे. पण फरक फक्त एवढाच आहे की तुम्ही तुमच्या या तोंडाने ना चांगलं चुंगलं बोलला असाल, खाल्लं असेल. पण आम्ही आमचं हे तोंड बंद करून जगत आलो आणि तसंच जगणार. कारण आपली बॉडी एकच आहे, पण आपल्या बॉडीला असणारी सवय, आपल्या सवयी वेगळ्या आहेत ना. रस्त्याच्या कडेला जगायची सवय, उन्हातानात फिरायची सवय, पायाला खड्ड्यांची, दगडांची सवय आणि रात्री उपाशी झोपायची सवय, लाईनीची सवय, गर्दीची सवय, गर्दीच्या चिकट घामाची सवय, उधारी मागून जगायची सवय, कर्जात बुडून मारायची सवय. म्हणजे बघा ना, स्वतःचं पोर जन्माला घालायच्या सवयीपासून ते तिरडीचा बांबू बांधण्यापर्यंतच्या सगळ्या सवयी आमच्यासारख्या लोकांना आहेत. तुम्हाला आहेत काय वाचल्या सवय? नाही. अहो, चांदीचा चमचा तोंडात घालून जन्माला आलेले तुम्ही. जन्माला आले की बाबा गाडीत, मोठे झाले की यशी गाडीत. अहो, रस्त्याची सवय तुम्हाला कशी असणार हो? 4 टाइम जेवता आणि उरलेलं टाकून देता. भुकेची सवय तुम्हाला कशी असणार? जरा काय झालं की इस्पितळात जाता, आपला माणूस आपल्या समोर मरत बघायची सवय तुम्हाला कशी असणार? म्हणून सांगते ताई, त्या चाळीचा आणि आमचा नाद सोडा. ही श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी आहे ना, ही कवाच मिटणार नाही. तेव्हा तुम्ही तुमच्या दुनियेत परत जा. या आमच्या दुनियेत तुमचं काय होणार नाही. विद्या, माणसाने कुठल्या घरात जन्म घ्यायचा हे त्याच्या हातात नसतं. पण एकदा जन्माला आल्यानंतर आपण कसं जगायचं हे आपल्या हातात असतं ना. तू म्हणतेस असं मला या सगळ्याची सवय नसेल, पण या सगळ्या सवयी मी स्वतःला लावून घेऊ शकते ना. गरीब आणि श्रीमंतांमधली दरी कदाचित कधीही मिटणार नाही, पण आपण स्वतःच्या मनाने श्रीमंत विचार करू शकतो ना. मनाची श्रीमंती दाखवू शकतो ना. हे सगळे असे गरीब विचार सोडून आपण सगळे एकत्र सुखाने जगू शकतो ना. विद्या, माझ्या घरची भरपूर श्रीमंती सोडून मी आदित्यच्या संस्कारांनी, माणसांनी भरलेल्या घरात गेले लग्न करून. जुन्या सगळ्या सवयी सोडल्या मी, नवीन सवयी जोडल्या आणि सगळ्यांना आपलंसं करून घेतलं. आता ते घरही सुटलं, तिथली माणसं दुरावली, पण तरीही आदित्यचा हात हातात धरून मी इथे आले. कारण माझा माझ्यावर, आदित्यवर, आमच्या दोघांच्या संस्कारांवर आणि आमच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. आणि तेवढाच विश्वास मला माझ्या आजूबाजूच्या माणसांवर आहे, जी माणसं तुम्ही आहात, तू आणि भगवान. तुमच्या सोबत, तुमच्या जोडीने, तुमच्या मदतीने आमचा संसार खूप छान चाललाय.
खूप ऑसम चाललं आणि पुढे पुढे अजून छान होत जाणार आहे, मला गॅरंटी आहे याची. पण जर का तुम्ही जसं असं तुमचं आमचं करून आम्हाला जर का परक केलं तर मी काय करायचं? हा, कुणाकडे बघायचं? या सगळ्या अनोळखी जगात कसं जगायचं आम्ही? काय यार विद्या, मी तुझी इतकी बडबड ऐकून घेते, तुझी एवढीशी चिडचिड नाही ऐकून घेऊ शकत? कसले चाप्टर राहतो तुम्ही? जरा काय प्रेमाने वागलं तर लगेच असं बोलताय. मी नाही बोलणार तुमच्याशी. बोल बोल बाई बोल, बोलत राहा. कारण तू जर बोलली नाहीस ना तर तुला जाम चैन पडणार नाही, माहितीये मला. बस झाला मस्का पॉलिश. त्याला कडक पाव नाही मिळाला. कडक पाव? तुम्हाला कडक पाव माहित नाही? अहो कडक पाव म्हणजे आमच्या आपल्यासारख्यांचा नाश्ता, ब्रेकफास्ट. चला फास्ट फास्ट. भगवान, हे मसाळ कुठं उलटलीस? अहो इथं पोटातले कावळे काव काव करतायत भुकेनी, पण ही मसाळ कुठं गावभर फिरते काय माहिती? भगवान, ब्रीद इन ब्रीद आउट. हा म्हणजे काय करू? मोठा श्वास घे आणि सोडून दे. मी शांत हो रे. भूक लागली असेल तर स्वतः काहीतरी खायला बनवून घे ना, आणि वहिनींचं टी बनव. खायला आणि मी बनू? टाळकं फिरलं काय तुमचं? आपण असली काम करत नसतो. मी करतो, मला येतं सगळं. अहो मग नका करू. पुरुषाची काम असतात पैसे कमावणं, आणि बायाची काम असतात त्यात भागवणं. झाडू पोछा करणं, जेवण बनवणं हे समधी बायांची काम असतात, पुरुषांची नाहीत. भगवान, 2021 साल चालू आहे बर का. कुठले घाणेरडे जुनाट विचार कुरवळत बसलाय. अहो ही जगाची रीतच आहे. मग जगाने बदलायला हवं. बदललंच पाहिजे, आणि ते जर बदलायचं असेल तर आधी आपल्याला बदलायला हवं. अमुक काम बाईचं, अमुक काम पुरुषाचं असं नाही रे म्हणून चालत. मुळात बाई आणि पुरुष हे दोघेही वेगवेगळे नाहीयेत. माणूस म्हणून बघितलं तर सेम आहे सगळं. आणि मला सांग, घर तुमच्या दोघांचं आहे ना, मग हे घर चालवण्याची, ते जपण्याची ही जबाबदारी दोघांची असली पाहिजे ना. आपल्या महिन्याच्या शेवटी पैसे टाकले म्हणजे झालं असं नसतं रे. घरात खूप कामं असतात, आणि ती कामं जर दोघांमध्ये वाटून घेतली तर मग कोणा एकावर प्रेशर येत नाही. अहो आपल्याला जमत नाही ती कामं. नाही, सांग मला, शेवटचं कुठलं काम केलं होतंस तू घरातलं? बाप रे, आलं लक्षात माझ्या. कधीतरी करून तरी बघ. काही विद्या वहिनी खुश होतील, त्यांना जरा आनंद मिळेल, आणि एरवी जसं तुझ्या नावाने गळा काढतात ते जरा कमी होईल. म्हणजे ही इद्याची दिवस रात्र तोंड इचकटत असती, आग ओकत असती, माझ्या इद्दतीच्या पार चिंदळ्या करत असते, ते थांबेल? हा म्हणजे वा वा आदित्य भाऊ वा, तुम्ही काय आयडिया सांगितली या विद्याचं थोबाळा बंद करायला. या अहो तुम्हाला सांगतोय, या विद्याला पार कटाळलोय मी. अहो दिवस रात्र नुसतं किचकिच किचकिच करते. अहो आवाज गोळ असता तर गोष्ट वेगळी, पण रिक्षाच्या फाटल्या सायलेन्सर सारखा हिचा आवाज. अहो दिवस रात्र मेंदूचे पार नट बोल्ट ढिले होतात. तुम्हाला सांगतो, हिच्यापेक्षा ना आपल्या त्या फॅक्टरीतल्या मिशिनीचा आवाज परवडला. तुम्हाला सांगतो आदित्य भाऊ, ही मसाळ गळ्यात बांधून घेण्यापेक्षा एखादी खरी खुरी गरीब गाय पाळली असती ना तरी बरं झालं असतं माझं. शिंग उगारली नसती, लाता आणल्या नसत्या, चारा खायला घातलं असतं की गप बसली असती ती. असे अंबरडे फोडले नसते, दिसायला पण देखणीच दिसली असती गाय. आणि या घरात माऊली पण असती. भगवान, अहो आमच्या मसाळपेक्षा कमी जागा घेतली असती तिने. विद्या इली. अरे विद्या, तू कवा आली? तू गाईला चारा घालत होतास ना, तवाच इले मी. पाळ ना पाळ, गाई पाळ, मेंढर पाळ. ते मेंढरांना कसं हाकलायचं ना ते मी तुला सांगते आता. तर विद्या अगं, काय बोला, मला बोला मसड.
चिअर्स. ए थांब थांब थांब. काय झालं? असाच नाही प्यायचा चहा. हा? हे बघ, हे ना, हे बटर आहे, हे घे. ते डिरेक्टली नाही बुडवायचं, ते ना असं आधी कसं? फोडायचं. हे बघ, असं त्याच्यावर ना प्रेशर द्यायचं. मग त्याचे असे 2 किंवा 3 तुकडे होतात. त्यातला एक तुकडा घ्यायचा, तसा डिप करायचा चहामध्ये, आणि न पाडता खायचा. चला, भरलं पोट? बटर कोण भरलं? पण तुला बघून अजून तेवढं नाही भरलं. हा, तू जर का आता दिवसभर असाच माझ्या समोर बसून राहिला तर कदाचित थोडस भरेल. क्रॅकपॉट. दिवसभर जर असाच बसून राहिलो तर चल, आजचं पोट भरेल. पण उद्याचं काय? उद्या तर घरी सामान भरायला बाहेर पडावंच लागेल ना. आणि सामान आणायचं असेल तर त्यासाठी पैसे लागतील. पैसे कमवायचे असले तर आधी काम करावं लागेल, आणि मुळात काम करायला आधी मला आता ते बाहेर जाऊन शोधावं लागेल. सो ए आधी प्लीज थांब ना आजच्या दिवस घरात. प्लीज प्लीज प्लीज. एवढे प्लीज म्हणतेस तर ठीक आहे, चल, नाही जातास. सिरियसली? ए आधी मी म्हणते म्हणून वाटेल त्या घराला तयार नको होत जाऊस तू. चल चल चल, उठ लवकर तयार हो. आज ना कंपनीज मध्ये असे इंटरव्ह्यूज आहे की साधारण एक 10-12 कंपन्या तरी आपल्या दारामध्ये उभे राहायला पाहिजेत. आणि ना मग मी अशी तुझी पीए बनेन. ओके? आणि मग मी त्यांना म्हणेन, ए चलो 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 ठीक से लाइन से आओ, लाइन लगाओ ठीक से. मुझे यहाँ पे बिल्कुल चिल्लम चल्ली नहीं चाहिए. आदित्य सर को बिल्कुल पसंद नहीं है. और गर्दी मत करो यार, गर्दी मत करो ना. तुम वहां पे तुम बोलो कितना पगार दोगे? 2 लाख? अरे चल हट. तुम बोलो 5 लाख? नहीं जाओ जाओ जाओ. वो आदमी वहां पे, तुम बोलो कितना दोगे पगार? 10 लाख? एक मिनट रुको आदित्य सर, वो 10 लाख पगार बोल रहे हैं, थोड़ा कम है मुझे पता है, पर क्या करें, हाँ बोल दे या फिर हाँ बोल दो. Imagine seriously. बाई 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 बाई. सकाळी सकाळी काय हे अभद्र दृष्टीस पडलं. आता पुन्हा अंघोळ करावी लागणार. काय हो आदित्यराव, सकाळी सकाळी हे असे उद्योग करण्यापेक्षा स्वतःच्या उद्योगधंद्याला लागावं माणसानी. का तशी पद्धत नाहीये तुमच्यात? नाही काय आहे, प्रेमानी तुमचं दोघांचं पोट भरेल हो, पण माझं भाडं भरलं जाणार नाही ना. त्यासाठी काम करून घामच गाळावा लागेल नाही का? तेच शोधायला बाहेर पडणार आहे. शोधायला म्हणजे एक नोकरी सुरू होती तिथून सुद्धा हाकललं की काय? बाई 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 बाई, किती एखाद्याचं नशीब फुटकं तरी असावं म्हणते मी. घर गेलं, माणसं गेली, नोकरी गेली, आणि आता असंच चालू राहिलं तर बायको सुद्धा सोडून जाईलच. कर बाबा काहीतरी हालचाल आजच्या आज आणि दे मला माझे पैसे आणून. नाहीतर 2 दिवस वाट बघेन मी आणि 3ऱ्या दिवशी हाताला धरून बाहेर काढीन तुम्हाला. तसंही तुम्हाला बघितल्यापासून ना माझे हात फार शिवशिवत आहेत. तुम्ही मला घराबाहेर काढून जो इतिहास रचलात, त्या इतिहासाची पुनरावृत्ती करायची आणि तुम्हाला धक्के मारून बाहेर हाकलायची फार इच्छा आहे माझी. कराल ना माझी इच्छा एवढी पूर्ण?
मनात चांगल्या इच्छा असल्या ना की त्या आपोआप पूर्ण होतात सिंधू मामी. हा पण मनात जर का वाईट इच्छा असतील तर त्या मागणाऱ्याच वाईट होत. अगं आता माझं आणखी काय वाईट व्हायचं राहिलंय? व्हायचं ते सगळं होऊन गेलं. आता तुमची पाळी. बघू ना आपण या खेळात कोण जिंकतं बघूच या. तुम्ही आम्हाला इथून लाथ मारून बाहेर काढता की आम्ही ताठ मानेनी हे घर सोडून बाहेर पडतो ते.